रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी। माधव बरवा, तो हा माधव बरवा। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। माधव बरवा, तो हा माधव बरवा।
सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूचे तुर तुरा वस्तूचे भस्म दंड न लगे काठी भस्म दंड न लगे काठी तीर्था अति भ्रमण
फिरता हाती भ्रमण वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा दुरतुरा वस्तुते दुरतुरा वस्तुते तुका म्हणे आड काठी तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाचे तुका म्हणे आड काठी तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाचे वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तूचे तुरा वस्तूचे रखबार खुमाई जय जय रखबार खुमाई रखबार खुमाई रखबार खुमाई रखबार मुकेलान आदि
वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल मुखी नाम हती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. भस्म नंद न लगे काटी, भस्म दंड न लगे काटी. तीर्था आटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. तुका म्हणे आड काठी, तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाचे. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी.
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम हती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. शिवे करता निवडलेला भंग, श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा सोन. या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मांगेवाडी या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेले यथामती काही चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाची फलश्रुती नाम महिमा प्रतिपादन करतात. अनेक अभंगातून संतांनी भगवंताच्या नामाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. किंबहुना उपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत सर्वांनीच नामाचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. बरं का प्रतिपादन केलं? एक नेम आहे, वस्तूचं महत्त्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वस्तू घेण्याकडे प्रवृत्ती होत नाही, असा नेम आहे. बरं का? आणि तेव्हा सर्वांनी त्या वस्तूचा जीवनामध्ये स्वीकार करावा, म्हणून त्या वस्तूचं महात्म्य सांगावं लागतं. किंबहुना व्यवहारामध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. एखादी वस्तू जर दुकानदाराला जर विकायची असेल तर त्या वस्तूचं महत्त्व आधी सांगावं लागतं. बरं का? हा कपडा घ्या, आरोग्याला शरीराला चांगला आहे वापरायला, टिकाऊ आहे, किती कोणत्याही साबणाने धुवा फाटणार नाही, वगैरे वगैरे असं त्याचं महत्त्व सांगितलं जातं. जर अनात्म वस्तूचा स्वीकार करण्याकरता जर त्या वस्तूचं महत्त्व प्रतिपादन केलं जातं, ही तर आत्मवस्तू आहे. अनात्म वस्तू काही कालापुरता त्या वस्तूचा आपल्या जीवनामध्ये संबंध आहे, फारसा काय त्याच्यापासून जीवनामध्ये फायदा नाही आहे. पण परमार्थाच्या संबंधाने विचार केला, भगवत स्वरूपाचा भगवंताच्या नामाचा विचार केला तर या साधनाच्या द्वारे मात्र जीवनाला कृतार्थता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्याचं महत्त्व आज समाजाला सांगणं गरजेचं आहे. बरं का? वस्तू खपवण्याकरता वस्तूचं महत्त्व सांगणं हा भाग वेगळा, आणि त्या वस्तूपासून समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं याच्याकरता वस्तूचं महात्म्य सांगणं हा भाग वेगळा. बरं का? आज समाजामध्ये जी वस्तू खपवण्याकरता वस्तूचं महत्त्व सांगितलं जातं, संतांना वस्तू खपवायची नाही आहे. आमच्या तुमच्या जीवनामध्ये काही निर्माण झालेले दोष, आमच्या तुमच्या जीवनामध्ये काही निर्माण झालेलं अनेक प्रकारचं दुःख, त्या दुःखाची त्या दोषाची निवृत्ती व्हावी आणि आपलं जीवन सफल व्हावं याच्याकरता संतांनी त्या वस्तूचं नामाचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. बरं का? मग ज्या नामाचं महात्म्य प्रतिपादन केलं संतांनी, पुराणांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं म्हणून एवढाच भर देऊन त्या वस्तूचं महात्म्य सांगितलं नाही. बरं का?
त्या वस्तूचं महात्म्य सांगत असताना श्रुती प्रामाण्य तर सांगितलं, पण ते सांगत असताना त्याच्याबरोबर स्वतःचा स्वानुभवही त्यांनी सांगितला बरं का. स्वानुभवही सांगितला. कधी कधी श्रुती प्रामाण्याला महत्त्व दिलं जातं, कधी कधी अनुभवाला महत्त्व दिलं जातं, पण परमार्थामध्ये दोन्हीचाही विचार आहे बरं का. नाम महात्म्य सांगत असताना सांगितलं संतांनी नामभक्ती वैदिक आहे सांगितली बरं का. नामभक्ती वैदिक असं सांगितली. जशी वैदिक आहे तशी सांगितलं, तशी ती नामभक्ती स्वानुभवातून सांगितली बरं का. म्हणजे एकाच्या साधनाचा जीवनामध्ये स्वीकार करत असताना त्या साधनावरती शास्त्राचं वेदाचं अप्रामाण्य येऊ नये हा एक विचार आहे शास्त्राच्या मागे, साधनेच्या मागे बरं का. न साधनं पुष्कळ आहेत, पण त्या साधनाच्या संबंधाने वर्णन करत असताना अप्रामाण्य येता कामा नये. म्हणून तर ज्ञानोबारांनी आरंभालाच विचार मांडला, वेद प्रतिपाद्या ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबारांनी वेद प्रामाण्य सांगितलेलं आहे. म्हणजे जी साधना आपण जीवनामध्ये स्वीकारणार आहे त्या साधनेच्या मागं वेदाचं प्रामाण्य असावं लागतं, लक्षात ठेवा. आणि जी साधना जीवनामध्ये आपल्याला स्वीकारायची आहे त्या साधनेच्या संबंधाने संतांनी स्वानुभवही आपला प्रगट केला बरं का. नामाचं महात्म्य सांगत असताना नुसतं वेद प्रामाण्याला धरून त्यांनी सांगितलं नाही. ते सांगत असताना एखादा महाभाग जर उठला, तुम्ही ही साधना सांगता, या साधनेच्या मागे तुमचा काय अनुभव आहे का, असं जर कोणी विचारलं तर अवघड आहे. असं कोणी विचारत नाही म्हणून आमची कीर्तनं चाललेत बरं का. आम्हाला विचारलं तुम्ही एवढं सांगताय, अनुभव काय? अनुभव काही नाही आहे. मग सांगण्याला किंमत नाही बरं का. म्हणून त्या साधनेचं महात्म्य सांगत असताना संतांनी अनुभवालाही महत्त्व दिलं. लक्षात ठेवा, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मग अनुभव आहे अंगे, अनुभव आहे अंगे, तुकावने चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. हा विचार या अभंगामध्ये आलेला आहे पुढे. एकंदर नाम साधनेचं महात्म्य सांगण्याकरता तुकोबारे प्रवृत्त झालेले आहेत आणि अनेक अभंगातून नामाचं महात्म्य सांगत असताना या अभंगातून तुकोबारे सांगतात, खरंच आज त्या नामाच्या संबंधाने विचार केला तर नाम साधना ही सुलभ आहे, तशी सुलभ आहे.
तशी ती सर्व अधिकार शेव्य आहे. अनेक लक्षणं त्याची सांगितली. सुलभ आहे, सर्व अधिकार शेव्य आहे, पण लोकांची एक धारणा आहे, जे सोपं असतं त्याची किंमत कमी असते. त्याची किंमत कमी असते. जे अवघड असतं त्याची किंमत जास्त असे, असं लोकांनी डोकं लढवलं. हीच लोक परमार्थाकडे पण असं लोकांनी बुद्धीचा वापर करायला सुरुवात केला बरं का. म्हणून गुरुवरी साखरे महाराज एक व्यवहारातला विचार सांगायचे. दुकानात गेल्यानंतर व्यक्ती त्या दुकानदाराला म्हणते, सर्वात भारी कपडा दाखवा बरं का. मी एकाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तो जावई म्हटला, मला पाहिजे तसाच कपडा पाहिजे बरं का. माझ्या योग्यतेप्रमाणे मी घेणार. आता ठरलं, पण त्या पाहुणीने सांगितले, बघा दुकानदार, जावई म्हणतो मला अतिशय भारी कपडा पाहिजे, पण तेवढी खर्च करण्याची आमची योग्यता नाही. दुकानदार म्हटला, तुम्ही काय चिंता करू नका म्हणले बरं का. त्यांनी काय केला, हलक्यात हलका कपडा काढला आणि किंमत जास्त सांगितली बरं का. हलक्यात हलका कपडा काढला आणि किंमत त्याची जास्त सांगितली. त्या घेणाऱ्या जावयाला वाटलं, ज्या ती किंमत जास्त आहे त्यावर ती कपडा भारी आहे बरं का. म्हणजे लोकांची बुद्धी काय, ज्याची किंमत जास्त त्याची योग्यता जास्त. तसं परमार्थामध्ये सर्व लोकांची समजूत आहे. नामसाधना अवती कोणा करताय, कोणी घेतली जाते, कधी घेतली जाते, सर्वांच्या करता काय त्याचा विचार करायचा. लोक म्हणतात ज्ञानाला महत्त्व बरं का, योगाला महत्त्व बरं का. म्हणून काही लोकांनी योगाला महात्म्य दिलं, कोणी लोकांनी ज्ञानाला दिलं, कोणी कर्माला दिलं. पण योग असेल, ज्ञान असेल, कर्म असेल, जप असेल, तप असेल, काही असेल, जे ज्ञानाने मिळतं, जे योगाने मिळतं, जे कर्माने मिळतं, जे जपाने मिळतं, जे तपाने मिळतं, तेच भगवंताच्या नामाने मिळतं बरं का. तेच भगवंताच्या नामाने मिळतं. ज्ञानाने जे फल मिळतं तेच नामाने फल मिळतं, लक्षात ठेवा. साधन जरी सुलभ असलं तरी फलाच्या दृष्टीने ते श्रेष्ठ आहे. फलाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. नुसतं फलाच्या दृष्टीने श्रेष्ठ नाही आहे, त्याच्याही पुढं वर्णन केलेलं आहे. मानवी जीवनाचं वर्णन करत असताना मानवी जीवनाचं अंतिम साध्य काय, मोक्ष प्राप्त करणं. मानवी जीवनाचं अंतिम साध्य बरं का. वैकुंठाला जाणं हे अंतिम साध्य नाही, स्वर्गाला जाणं हे अंतिम साध्य नाही, लक्षात ठेवा. मोक्ष प्राप्त करणे हे मानवी जीवनातलं अंतिम साध्य आहे. आणि ते अंतिम साध्य ज्याच्याने प्राप्त होतं ते साधन सामान्य असेल का, ते सामान्य नाही बरं का. म्हणून वरपंगाने लोकांची बघण्याची भावना, साधन सुलभ असल्यामुळे लोक म्हणतात त्याच्यापासून मिळणारं फलही त्याच मानाचं असेल. पण संतांना सांगायचं आहे, नामसाधना जरी सुलभ असली, सर्वांचा अधिकार ज्याच्यामध्ये असला तरी त्याचं फल मात्र अतिशय उच्च दर्जाचं आहे बरं का, अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि ते फल काय आहे, त्या फलाचा विचार या अभंगातून प्रामुख्याने महाराजांनी प्रगट केलेला आहे बरं का. पण महाराजांनी एक विचार सांगायचा, एक भगवंताची नामसाधना जीवनामध्ये आपण स्वीकारली ना, बाकी कोणती साधना जीवनामध्ये करण्याची गरज नाही. गरज नाही, लक्षात ठेवा. एकच भगवंताच्या नामाने सर्व काही आपल्याला जीवनामध्ये मिळवता येतं. काय नो हे केले, काय
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज वर्णन करतात की त्या नामाचं महात्म्य असं आहे की मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यामुळं या मनुष्ययोनीचा जर विचार केला तर आपल्याला कालावधी फार कमी आहे आणि मिळवायचा आहे फार. म्हणून माणसं ओव्हर टाईम करतात बरं का. काय करतात? ओव्हर टाईम करतात. परमार्थात ओव्हर टाईम करायची गरज नाही. काय ना परमार्थात ओव्हर टाईम करायची गरज नाही. लक्षात ठेवा, काळ थोडा आहे. थोड्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेता येते. कारण या युगाची योजनाच करताना अशी केलेली आहे, आयुष्य कमी दिलेलं आहे. आयुष्य कमी दिलेलं आहे. का दिलेलं आहे आता त्याचा आपल्याला विचार करण्याची गरज नाही, संबंध नाही. पण एकंदर आपल्याला आयुष्य फार कमी आहे इतर युगाच्या मानाने. आणि आयुष्य कमी असल्यामुळं अल्पायुष्यामध्ये आपल्या जीवनाचं आपल्याला साध्य प्राप्त करता येतं. ही व्यवस्था मात्र करून ठेवलेली आहे बरं का. ही व्यवस्था मात्र करून ठेवलेली आहे. तेव्हा आपल्यावरती त्या शास्त्राचे, संत महात्म्यांचे अनंत उपकार आहेत. लक्षात ठेवा, अनंत उपकार आहेत की कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं अंतिम साध्य प्राप्त करता येतं. तेव्हा प्रत्येक जीवाला ते प्राप्त करता यावं, प्रत्येकाचं जीवन कृतार्थ व्हावं, पुन्हा जन्म घेण्याची वेळ येऊ नये. फार जन्म घेतलेत आपण आतापर्यंत, पुन्हा हेच दुःख आपल्या जीवनामध्ये पुन्हा भोगण्याकरता येऊ नये. काय असेल ती आपल्या जन्ममरणाचा समारोप ह्याच जन्मात करायचा आपल्याला बरं का. ह्याच जन्मामध्ये करायचं आहे. पुन्हा आपल्याला जन्म घ्यायचा नाही. हे अंतिम आपल्याला मिळवायचं. लक्षात ठेवा. कारण आतापर्यंत फार भोगलेलं आहे, फार भोगलेलं आहे. पण आता हे पुन्हा प्रत्येकाच्या वाट्याला भोगायला येऊ नये. आणि याच युगामध्ये ह्या जीवाला आपल्या जीवनाचं अंतिम साध्य प्राप्त व्हावं याच्याकरता संतांनी विचार केला. असं नाम साधन आहे आणि त्या नाम साधनाचं अनुष्ठान जर कोणी करेल तर महाराज म्हणतात त्याला याच जन्मामध्ये त्या साधनेतून फल प्राप्त होईल. त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही आहे. फक्त एक अट याच्यामध्ये सांगितलेली आहे. एक अट सांगितलेली आहे आणि ती योग्य सांगितलेली आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाला भगवंताचं नाम घेता येतं, प्रत्येकाला घेता येतं. अ पासून ह पर्यंत, अ पासून ह पर्यंत, अगदी मराठी सांगायचं म्हणजे ए टू झेड सर्वांना भगवंताचं नाम घेता येतं. तर प्रत्येकाने भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त व्हा. काही लोकांनी तुकोबारांना विचारलं असेल, महाराज ठीक आहे सर्वांना घेता येतं, आम्हाला तुम्ही घ्या म्हणून प्रवृत्त करताय, पण ते घेण्याने काय मिळणार आहे ते नेमकं सांगा ना. काय मिळणार आहे ते सांगा तर आम्ही घेण्याकरता प्रवृत्त होऊ. तुकोबाराने विचारलं तुमची अपेक्षा काय सांगा, तुमची अपेक्षा काय आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे, आमच्या जीवनामध्ये कायमचं दुःख जावं, कायमचं दुःख जावं. हीच अपेक्षा आहे ना, हीच अपेक्षा या फलाने
आपल्याला या नामाने मिळवता येते. प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये दुःख राहू नये. हां, त्यालाच काय म्हणतात शास्त्रामध्ये, सकल दुःखाची निवृत्ती. सकल दुःखाची निवृत्ती. हां, सर्व प्रकारचं दुःख कायमचं निघून जावं आणि असं फल प्राप्त व्हावं, असं फल प्राप्त व्हावं, त्या फलाचा नाश होऊ नये, हीच अपेक्षा सर्वांची बरं का. याच्या पलीकडे कोणाची अपेक्षा नाही आहे. हां, आपल्याला वाटतं शरीर असंच कायम राहावं, राहत नाही ना. राहत नाही, लक्षात ठेवा. पण दुःख मात्र कायमचं आपल्या जीवनातलं घालवता येतं आणि कायमचं सुख आपल्याला जीवनामध्ये भोगता येतं. यालाच शास्त्रामध्ये मोक्ष म्हणतात. मग तोच मोक्ष आम्हाला मिळतो. अहो शास्त्रांनी वर्णन केलंय. त्याला अधिकारी लागतो, त्याला अधिकारी लागतो. आमचा तर अधिकार नाही, आमचा तर अधिकार नाही आहे. म्हणून आजपर्यंत आम्ही चिंतेमध्ये होतो, आमचा अधिकार नाही, आम्हाला हे फल मिळणार कसं. अधिकार बघितला तर अधिकार मिळवण्यामध्येच अनेक एक जन्म जातील. त्याच्यापेक्षा याच्या नादाला न लागलेलं बरं असं आम्ही ठरवलं. काय नादाला नाही म्हणतात, नाही 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 नाही. हां, शास्त्राने सांगितलं, काय चुकीचं सांगितलेलं नाही आहे. हां, पण या कलियुगामध्ये मात्र असं हे साधन आहे की तुम्हाला या साधनाच्या द्वारे जरी अधिकार नसला तरी अधिकाराची पूर्तता होते. अधिकाराची पूर्तता होते का? अधिकाराशिवाय फल मिळत नाही, सिद्धांत शास्त्राचा. अनधिकार्याला फल मिळत नाही, अधिकार्यालाच फळ मिळतं. मग मोक्षाचा अधिकारी कोण सांगितला? साधन चतुष्टय संपन्न असेल तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आम्हाला साधन चतुष्टय म्हणजे काय माहिती नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. चतुष्टय म्हणजे 4, चतुष्टय म्हणजे 4. पण काय 4 आम्हाला माहितीच नाही. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदम षटक सांगितलं आणि मुमुक्षुत्व, ही 4 लक्षणं पाहिजेत. आम्हाला विवेक म्हणजे काय माहिती नाही, वैराग्य म्हणजे काय माहिती नाही, शम म्हणजे काय माहिती नाही, दम म्हणजे काय माहिती नाही, तितिक्षा म्हणजे काय माहिती नाही, श्रद्धा म्हणजे काय माहिती नाही, समाधान म्हणजे काय माहिती नाही, उपरती म्हणजे काय माहिती नाही, आणि मुमुक्षुत्व तर सोडूनच द्या. आणि तुम्ही सांगताय फल प्राप्त होतं. महाराज म्हणतात विश्वास ठेवा आमच्यावरती, आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही समाजाची दिशाभूल करण्याकरता आलेलो नाही. ज्यांची दिशाभूल झालेली आहे त्यांना दिशेला लावण्याकरता आम्ही आलोय. काय दिशाभूल करणारी माणसं पुष्कळ समाजामध्ये आहेत. हां, पण आम्ही समाजाला योग्य दिशा दाखवण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे. आम्ही समाजाची दिशाभूल करण्याकरता आलो नाही. समाजाची दिशा भूल करणं याच्यासारखं पाप नाही बरं का, लक्षात ठेवा. पाप नाही आहे. म्हणून कधी समाजाची दिशा भूल करू नये. संतांनी सांगितलं आमच्यावरती विश्वास ठेवा, आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला जे सांगणार आहे ना ते योग्य सांगणार आहे. जेणेकरून जे सांगणार आहे ते साधन केल्यानंतर हां तुम्हाला अशी अवस्था प्राप्त होईल, तुमची जी इच्छा आहे कायमचं दुःख जावं आणि कायमचं सुख प्राप्त व्हावं, हां तेच फल मिळतं. फक्त काय करा, मुखाने भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. जो कोणी मुखाने भगवंताचं नाम घेईल, महाराज म्हणतात तुम्हाला ते फल मिळेल. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. महाराज म्हणतात त्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे, जो कोणी मुखाने नाम घेईल हाती मोक्ष. मराठी भाषा आहे आणि ती वळवावी तशी वळते बरं का. शब्द वापरला हाती मोक्ष. मोक्ष हा हातात धरण्यासारखा आहे का? तो डोळ्याने पाहण्यासारखा आहे का? काय हो आहे? मग संतांनी शब्द का वापरला हाती मोक्ष? असं ना, मुखे नाम हाती मोक्ष. या शब्दाचा अर्थ काय? ज्या घडीला तुम्ही भगवंताचं नाम घ्याल त्याच घडीला तुम्हाला ते फल प्राप्त होईल, हा सांगण्याचा हेतू आहे. ज्या घडीला तुम्ही भगवंताचं नाम घ्याल ना, हां त्याच घडीला, त्याच्याकरता काही काळाचं अवधान नाही, लक्षात ठेवा. फक्त अट एवढीच आहे, त्या भगवंताचं नाम अनन्य भावाने घेतलं पाहिजे आणि त्या भगवंताचं नाम प्रेमाने घेतलं पाहिजे बरं का. हां तेवढीच अट आहे, लक्षात ठेवा की भगवंताच्या नामाने मोक्ष प्राप्त होतो, पण ते भगवंताचं नाम घेत असताना त्या नामाविषयी अनन्यता पाहिजे, अनन्य भाव पाहिजे, लक्षात ठेवा. आणि प्रेम पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर घेणाऱ्याच्या ठिकाणी असतील ना, त्याला महाराज म्हणतात त्या नामाने मोक्ष प्राप्त होतो. अनन्य म्हणजे एकच भगवंताचं नाम घ्यायचं, भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करायचा नाही, करायचा नाही बरं का. अनन्यता साधनाविषयी पाहिजे, अनन्य भाव. आमची अडचण हीच आहे, नामाविषयी अनन्यता आमच्या जीवनामध्ये नाही, लक्षात ठेवा. एकच नाम आपण सुद्धा एकावेळी घेत नाही, एकच साधन आपण जीवनामध्ये करत नाही, लक्षात ठेवा. एकदा एका देवाचं नाव मुखामध्ये घेतलं ना, पुन्हा दुसऱ्या देवाचं नाव मुखामध्ये घ्यायचं नाही आहे. हां अन्यथा एकदा अन्यांचा त्याग करून एकाचाच स्वीकार केला जातो, त्याला म्हणतात अनन्यता. अनेकांचा त्याग करून एकाचाच स्वीकार केला जातो, त्याला म्हणतात अनन्यता. एक भगवंताचं नामच महाराजांनी वर्णन केले, गाशी तरी एक विठ्ठलची गाई. हां तुम्हाला जर गायचं आहे ना, एक विठ्ठलाचं नामच गा, बाकी काहीही तुम्ही गाऊ नका. हां एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. एवढी अनन्यता पाहिजे, एवढी अनन्यता पाहिजे, लक्षात ठेवा. पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे. पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे. आणि कवाचे नशेवी, आणि कवाचे नशेवी, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे.
पत्यनाम विठोबाचे अनिक वाचे न शेवी. एक भगवंताचं नाम जर वाणीमध्ये स्वीकारलं ना, इतर कोणत्या साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करायचा नाही. अनन्यता साधनाविषयी फार महत्त्वाची आहे. हाच विचार 9व्या अध्यायामध्ये अधिकाराचा विचार सांगत असताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अनन्य अनिंदको अनन्य गती. अलीकडं सोडून मला तिथं फक्त अनन्य गती एवढाच विचार सांगायचा. म्हणजे साधनाविषयी अनन्य भाव पाहिजे. लक्षात ठेवा, एक साधन जीवनामध्ये भगवंताचं स्वीकारायचं आहे. भगवंताच्या नामाशिवाय आता दुसरं काहीही नाही. लक्षात ठेवा, आम्ही नामाचे धारक आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. प्रकार अनिक. एक भगवंताच्या नामसाधनेच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतेही साधन जीवनामध्ये स्वीकारायचं नाही. त्याला म्हणतात अनन्य. बरं का, एक भगवंताचं नामच घ्यायचं, दुसरं वाणीने आता काही घ्यायचं नाही. एक पथ्य सांगितलं, दुसरं सांगितलं ते प्रेमाने घेतलं पाहिजे, प्रेमपूर्वक घेतलं पाहिजे. बरं का, जसं महाराजांनी वर्णन केलं ना, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्याच्याकरता काय करा, काय करू नका. महाराज म्हणतात भावे गावे गीत. भावपूर्वक भगवंताचं नाम घ्या, प्रेमपूर्वक भगवंताचं नाम घ्या. बाकी काही जीवनामध्ये करू नका. नाम घेत असताना त्या नामाच्या मागे आपल्या अंतःकरणामध्ये त्या मानाचं प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. महाराजांनी वर्णन केले, समजा तुम्हाला स्वर नसेल, तार नसेल, काय बिघडत नाही. नये जरी तुझं मधुर उत्तर. तुम्हाला स्वर नसेल, ताल नसेल, काही बिघडत नाही. पण भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. लक्षात ठेवा, आणि ते प्रेमपूर्वक घ्या. प्रेमपूर्वक अनन्य भावाने जो कोणी भगवंताचं नाम घेईल, महाराज म्हणतात हाती मोक्ष. बरं का, त्याला भगवंताचं नाम घेतल्या घेतल्या बरोबर त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे नेमकं काय होतं त्याचा बारकावा सांगितला. ज्यावेळी आपण नाम घेण्याकरता प्रवृत्त होतो, त्या नाम घेण्याने घडतं काय, अंतःकरण शुद्ध होतं. बरं का, अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरणाची शुद्धता झाल्यानंतर त्या अंतःकरणाची वृत्ती त्या परमात्मा स्वरूपाच्या आकार होते, आकार होते. बरं का, आणि त्याच्या आकार झाले की घेणारा त्याच्यापासून वेगळा राहत नाही. करा तो राम म्हणता राम दे होई, राम म्हणता राम होई, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, बैसोनी पदवी घ्यायचे,
राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे म्हणणं काय आणि मुखी नाम हाती मोक्ष म्हणणं काय एकच आहे बघा. बसून चिंतन करा म्हणजे कळेल बरं का. हां, काय फरक नाही. हां, अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर एकदा अंतकरण शुद्ध झालं ना ते पुन्हा मलिन होत नाही, लक्षात ठेवा. कपड्यासारखं नाही आहे. रोज कपडे मळवायचे आणि रोज धुवायची. रोज कपडे मळवायची आणि रोज धुयायची. तसं अंतकरण मलिन झालेलं आहे, ते अनंत जन्मापासून मलिन झालेलं आहे. पण या जन्मामध्ये तो मळ काढता येतो बरं का. ती मलिनता घालवता येते. एकदा मलिनता अंतकरणाची गेली की पुन्हा ते मलिन अंतकरण होत नाही. त्याला म्हणतात शुद्ध. एकदा शुद्ध अंतकरण झालं, अहो ज्याचं अंतकरण शुद्ध झालं तोच परमार्थाचा अधिकारी. म्हणून तर लक्षण केलं ना, ज्याचा मलदोष गेलेला आहे, विक्षेपदोष गेलेला आहे आणि आवरण निवृत्ती करता प्रयत्न करतो तो परमार्थाचा अधिकारी. आता नामाने नाम उच्चारण केल्यानंतर, अनन्य भावाने प्रेमाने नाम उच्चारण केल्यानंतर त्याचा मलदोषही शिल्लक राहत नाही, विक्षेप दोषही शिल्लक राहत नाही. मग त्याचं अंतकरण शुद्ध झाल्यामुळं त्याच्याकरता त्याच्यावरती त्या हरीची कृपा होते आणि हरीची कृपा झाल्यानंतर हरीच त्याला गुरूंच्या रूपाने प्रकट होऊन त्याला ती अवस्था प्राप्त करून देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव आपण देव बोल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देवा होय गुरु, आपणची देव होय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरुशिवाय ज्ञान होत नाही आणि ज्याच्या अंतकरणाची शुद्धी झाली त्याला गुरु शोधावा लागत नाही. त्याला गुरु शोधावा लागत नाही, गुरुच त्याचा शोध घेत येतात. आणि त्याच्यावरती त्या गुरूंची मत ईश्वर रूपानेच गुरुच ईश्वर रूपाने प्रगट होतो आणि त्याला त्याच घडीला त्याच क्षणाला ते फल त्याला देतो. मुखी नाम हाती मोक्ष कशावरून, ऐशी साक्ष बहुतांची, कुणाकुणाची, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्ती चारे साधी येल्या, देणे मुक्ती चारे साधी येल्या, देणे मुक्ती चारे साधी येल्या.
साक्ष बहुतांची. अनेकांची साक्ष म्हणजे अनेकांचा अनुभव याला प्रमाण आहे बरं का. हे कथाकथित नाही आहे. तुकोबराय म्हणतात मला वाटलं म्हणून मी सांगायला प्रवृत्त झालो. मला वाटलं म्हणून नाही आहे, या सांगण्याच्या मागं अनेकांचा अनुभव आहे. याला अनेक साक्षीदार आहेत आणि ते साक्षीदार बदलणारे नाहीत. बदलणारे नाही. बरं का, एकदा साक्ष दिने ना त्यात बदल नाही. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय बदल नाही. कारण देणारे साक्ष कोण आहेत? ऋषी मुनी सिद्ध पुरुष संत महात्मे आहेत, कोणीतरी सामान्य नाही. शास्त्र अनेकांची साक्ष, अनेकांचा अनुभव याच्याकरता प्रमाण आहे. महाराज म्हणतात मला वाटलं म्हणून मी माझ्या सोयीचं आपल्याला सांगितलेलं नाही आहे. याच्या मागं अनेकांची साक्ष आहे. तुम्ही पुराण पहा. महाराजांनी आपल्याला सवाल केला आहे. सवाल, आमच्या सांगण्यावरती जर तुमचा विश्वास नसेल तर पहावे पुराणी विचारुनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे. पुराणांना विचारा म्हणलेला. पुराण साक्ष आहेत. आताचे सत्तेवरती माणसं साक्ष याला धरू नका बरं का. व्यवहारातली माणसं याला साक्षीदार चालत नाहीत. परमार्थाच्या साधनेतून ज्यांना ही अवस्था प्राप्त झाली, ते अनुभूतीला प्राप्त झाले, त्यांची साक्ष घ्या. ज्यांना अनुभव आला नाही त्यांची साक्ष घेऊ नका. म्हणून अनेकांचा अनुभव याला आपल्याला प्रमाण मानावा लागेल. अनेक ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात खरंच भगवंताचं नाम घेतल्याबरोबर त्या नामाने त्याला मोक्ष प्राप्त होतो. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथे बोलिले. ऐसे बहुता ग्रंथे बोलिले. विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. तुका म्हणे नामापाशी. तुका म्हणे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. ऐशी साक्ष बहुतांची. शास्त्राची साक्ष आहे, पुराणाची साक्ष आहे, संतांचा अनुभव आहे. महाराजांनी प्रश्न केलाय कुणाला?
नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी, संत महंत सिद्ध ऋषी. नाम घेता उठा उठी, होय संसाराची, होय संसाराची, होय संसाराची. नाम घेता उठा उठी, होय संसाराची. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. महाराज म्हणतात खरंच या नामाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मोक्षाची व्याख्या काय? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती सर्वाला अपेक्षित आहे. काय याच्यापेक्षा वेगळं काय हवं आहे? हेच हवं आहे आणि हेच प्रत्येकाला प्राप्त करता येतं. आणि ते महाराज म्हणतात अनेकांचा अनुभव याच्या मागं आहे. तेव्हा आम्ही जे तुम्हाला देण्याकरता आलो ते खरं देण्याकरता आलो. हां, आमचा व्यापार लबाडीचा नाही. हां, आमचा व्यापार सगळा खरा आहे. आम्ही आतापर्यंत जे समाजाला दिलं ते खरंच दिलं, खोटं दिलेलं नाही आहे. जे दिलं खरंच आहे, खरंच आहे. काय खरं आहे? परमार्थच खरं आहे हो, बाकीचं सगळं खोटं आहे. हेच सांगितलं ना. हां, खरं आहे तेच आम्ही समाजाला देण्याकरता आलो. काय खरं आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जे खरं आहे तेच आम्ही देण्याकरता प्रवृत्त झालो. आम्ही खोटं जगाला देण्याकरता आलेलो नाही आहे. आम्ही जगाला खरंच देण्याकरता आलो बरं का. का याच्यापेक्षा काय वेगळं आम्ही काय जीवनामध्ये केलं? उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. हां, एक भगवंताचं नाम खरं आहे आणि तो खराच व्यवहार करण्याकरता आम्ही आलो. आम्ही म्हणजे कोण? वैष्णव बरं का. वैष्णवांचा मालक वैष्णवांचा मालक वैष्णवांचा मालक
तुर तुराव सोशी तुर तुराव सोशी तुर तुराव सोशी वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी जे खरं देतात त्याला वैष्णव म्हणावं का वैष्णव खरं देतात? नाही, विचार करा थोडासा आणि मला नंतर सांगा. काय गडबड नाही, काला झाल्यानंतर सांगितलं तरी चालेल. हा, वैष्णवानी जो व्यवहार केला तो खरा केला, खोटा व्यवहार केलेला नाही. हा, खराच बरं का. एक भगवंताचं स्वरूप खरं आहे आणि भगवंताचं नाम खरं आहे. याच्या व्यतिरिक्त संतांनी जगाला काहीही सांगितलं नाही. याच्या व्यतिरिक्त जगाला काही संतांनी त्या वैष्णवांनी सांगितलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून तर त्यांनी वर्णन केले, खऱ्याला गिराक फार कमी असतं. खऱ्याला गिराक, हां, संत सज्जनी मांडली दुकानी, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. हां, खरे घेण्याकरता कोणाची प्रवृत्ती नाही आहे, खोटं घेणाऱ्याची प्रवृत्ती जास्त आहे. खोटं खपतं म्हणून संतांनी खोटं खपवलेलं नाही. जे खरं आहे तेच, हां, खरं आहे तेच जगाला त्यांनी दिलं. त्यांनी विचार केला, हां, व्यापार कमी होईल व्यापार कमी होईल पण मुदला तोटा तरी होणार नाही ना. आमचा खोट्याचा व्यापार भरपूर होईल पण मुदला तोटा होईल. आणि मुदला तोटा होण्याला त्याला व्यापारी म्हणत नाहीत बरं का. व्यापारी म्हणत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे खरं आहे ते समाजाला दिलं पाहिजे. समाज घेवो अगर न घेवो, काय समाज घेवो अगर न घेवो, पण समाजाला द्यायचं ते खरंच द्यायचं, लक्षात ठेवा. हां, खोटं समाजाला द्यायचं नाही. म्हणून संतांनी हे भगवंताचं नाम खरं आहे, हां, आणि ते खरं नाम समाजाला देण्याकरता संत प्रवृत्त झाले. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, वैष्णवांचा माल खरा. हां, महाराज म्हणतात हा खरा माल आहे, हे भगवंताचं नाम खरं आहे. ते जीवनामध्ये त्याचा तुम्ही स्वीकार करा. आपल्याला वेळ कमी आहे त्याच्याकरता तुर तोरा या शब्दाचा अर्थ त्वरा करा, बरं का. हां, त्वरा करा. हां, शब्दाची रचना करताना तुर तोरा शब्द वापरला. मी आतापर्यंत विचार करतो तुर तोरा याचा अर्थ नेमका काय. म्हणून मी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती अभंगावरती कीर्तन करो, पण तुर तोरा याचा मी अर्थ आजपर्यंत पाहिला नाही. हां, आज म्हटलं थोडीशी गाथा बघावी. बघू ह्या अभंगावरती कीर्तन करता येतं का बघू. त्यात तुर तोरा शब्दाचा अर्थ सांगितला त्वरा करा. हां, त्याच्याकरता काय करा, त्वरा करा. हां, या भगवंताच्या नामाचा उच्चार केल्यानंतर मोक्ष मिळतो. महाराज म्हणतात आयुष्य कमी आहे, आयुष्य कमी आहे, आणि ते प्राप्त करण्याकरता काय करा, त्वरा करा. संत समागमी धरावी, करावी तातडी परमार्थी. हां, त्वरा करा त्याच्याकरता वेळ घालू नका, विचार करत बसू नका. राम राम स्मरा आदी
राम राम स्मरा आदी म्हणणं काय आणि त्वरा करा म्हणणं काय एकच बरं खा. महाराज म्हणतात काळ थोडा आहे आणि त्या थोड्या काळामध्ये आपल्याला आपल्या जीवनाची कृतार्थता करायची आहे. तेव्हा आम्ही आपल्याला देण्याकरता आलो ते खरं आहे, ते प्राप्त करण्याकरता महाराज म्हणतात त्या साधनेकरता वेळ वाया घालू नका, त्वरा करा त्वरा. हां, जया परमार्थी चाड तेने सांडाविली गाड, धरोनी भजनाची चाड नित्यने सांडी मांडी परते टाके, वासुदेव नाम घोके मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता दरे तुर तुरा वस्तुशी. महाराज आम्हाला पटलं, पण हे नाम घेण्याकरता काय कपडे बदलावी लागतात काय? काय वेषांतर करावं लागतं का? कुठं जावं लागतं का? महाराज म्हणतात त्यातलं काही लागत नाही. भस्मदंड न लगे काटी, तीर्था आटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुशी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक
मुखी नाम हाती मोक्ष ऐशे साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. जगद्गुरु श्री तुकोबाराय या भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगता, जो कोणी मुखाने भगवंताचं नाम घेईल त्याला मोक्ष प्राप्त होईल, ताबडतोब होईल. याच्याकरता अनेकांचा याच्याकरता अनुभव आहे आणि असं हे अनुभवाने सिद्ध झालेलं साधन खरं आहे ते आम्ही देण्याकरता प्रवृत्त झालेलं आहे. महाराज म्हणतात त्याचा स्वीकार करा, त्याच्याकरता त्वरा करा, दुसरं काही करू नका. एक भगवंताचं नाम जीवनामध्ये घ्या. एक भगवंताचं नाम घेतलं ना बाकी काही आपल्याला करावं लागणार नाही. कारण काहींची धारणा आहे भगवंताचं नाम घेण्याकरता काही वेगळे पण लागतं का? वेगळे पण काहीही लागत नाही. काही ना वाटलं असेल काही आश्रम बदलावा लागतो का? आपण ज्या आश्रमामध्ये राहतो तो गृहस्थ आश्रम आहे. भगवंताचं नाम घ्यायचं असेल तर संन्यास घ्यावा लागतो का? नाही. भगवंताचं नाम घेण्याकरता का वानप्रस्थामध्ये जावं लागतं का? काही नाही. आपण ज्या आश्रमामध्ये आहोत त्या आश्रमामध्ये राहूनच आपल्याला ही साधना करता येते. असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. त्याच्याकरता महाराज म्हणतात तुम्हाला काय ते भस्म लावणं, दंड धारण केलं, कपड्याचा रंग बदलणं, असा जो काही संन्यासाचा विचार सांगितला आहे महाराज म्हणतात त्याच्याकरता काही करावं लागत नाही. अगदी श्री गुरु साखरे महाराजांच्या शब्दामध्ये जर बोलायचं ठरलं तर परमार्थ करण्याकरता वेषांतर करावं लागत नाही. परमार्थ करण्याकरता देशांतर करावं लागत नाही. परमार्थ करण्याकरता फक्त वृत्त्यंतर करावं लागतं. फक्त आतून बदल करावा लागतो, बाहेरून काही बदलावं लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याच्याकरता ते भस्म लावणं, दंड घेणं, कपडे बदलणं, महाराज म्हणतात या संन्यास स्वीकारण्याची गरज नाही. आपण ज्या आश्रमामध्ये राहतो तो गृहस्थ आश्रम आहे. तो संसारी होऊन राहून आपल्याला त्या आश्रमामध्ये राहूनच ही साधना करता येते. भस्म दंड न लगे तीर्था आटी भ्रमण. महाराज म्हणतात त्याच्याकरता तीर्थाटन सुद्धा करण्याची गरज नाही बरं का. कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही आहे. आपण आहात तिथं राहूनच ही साधना करता येते. नवे नवे इतर कोणत्या तीर्थाची यात्रा करण्याची गरज नाही. का नाही हो? भगवंताचं नाम हे एक तीर्थच आहे. भगवंताचं नाम हे एक तीर्थच आहे आणि त्या एक नामाचा जीवनामध्ये स्वीकार केला तर महाराज म्हणतात कुठेही भ्रमणही करण्याची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तीर्था आटी भ्रमण. कुठल्या तीर्थयात्रेला कुठं भ्रमण त्याच्याकरता काय स्वतंत्र प्रयत्न करण्याची कष्ट करण्याची गरज नाही. फक्त भगवंताचं नाम घ्या, ते अनन्य भावाने घ्या, प्रेमाने घ्या. आणि असं जर नाम जर घेतलं तर महाराज म्हणतात त्या नामाला अशी काही शक्ती आहे की त्या नामाने इतकं जीवन आपलं शुद्ध झालेलं आहे, इतकं पवित्र झालेलं आहे. आता तुम्हाला परमार्थामध्ये कुठलाच प्रतिबंध शिल्लक राहणार नाही. कारण देवाला जाण्याकरता, देवाच्या जवळ जाण्याकरता आड काठी आहे, म्हणजे प्रतिबंध आहे. कोणाचा प्रतिबंध आहे? पहिला प्रतिबंध पापाचाच आहे. पहिला प्रतिबंध पापाचाच आहे. आणि नाम घेणाऱ्याच्या जीवनामध्ये पापच शिल्लक राहत नाही तर ते प्रतिबंध राहील कुठं? म्हणून महाराज म्हणतात
भगवंताच्या जवळ जाण्याकरता, त्याचं दर्शन होण्याकरता जेवढ्याहून आडकाठी, जेवढेहून प्रतिबंध सांगितले त्यातला एकही प्रतिबंध शिल्लक राहत नाही. तुका म्हणे आडकाठी, तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाचे, नाही भेटी देवाचे, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाचे. आडकाठी नाम प्रतिबंध. त्या नाम साधनेतून कोणताही प्रतिबंध शिल्लक राहिलेला नाही. महाराजांनी वर्णन केले, देव अंतरे ते पाप. त्याच्यामध्ये प्रतिबंध पापाचा सांगितला, अज्ञानाचा सांगितला, नाम अविद्येचा सांगितला, मायेचा सांगितला. महाराज म्हणतात त्याचं जीवनच त्या साधनेने इतकं पवित्र झालेलं आहे. महाराज म्हणतात आता कुठलाच प्रतिबंध त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेला नसल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये नाही भेटी देवाचे, त्याला सगुण साक्षात्कार व्हायला काहीच अडचण नाही. म्हणून तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाचे, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुशी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. लगे काठी तीर्था आटी भ्रमण, तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाचे, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुशी. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि एवढं त्या भगवंताकडे मागायचं आहे. आपल्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या नामाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये अनन्यता निर्माण व्हावी, आणि तेवढा प्रेमभाव निर्माण व्हावा, आणि याच जन्मामध्ये आम्हाला ते फल पदरामध्ये प्राप्त व्हावं, हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या
वाजा बलात्कारा वाजा बलात्कारा